नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 17 ऑगस्ट क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचं स्मृतिदिन. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1883 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध डॉक्टर होते. कुटुंबाची पार्श्वभूमी ब्रिटिश सत्तेशी जवळची असली तरी तरुण मदनलाल यांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तेथे शिक्षण घेत असताना त्यांचा संपर्क भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित असलेल्या क्रांतिकारकाशी झाला. त्यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशीही संपर्क आला. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक ब्रिटिश राजवटीविरुद्ध वेगवेगळ्या मार्गाने संघर्ष करत होते. परदेशात राहणारे भारतीय विद्यार्थी आणि क्रांतिकारकही भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनजागृती करत होते. मदनलाल धिंग्रा यांच्यावर या वातावरणाचा मोठा प्रभाव पडला. 1 जुलै 1909 रोजी लंडनमधील इम्पिरियल इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान मदनलाल धिंग्रा यांनी ब्रिटिश अधिकारी सर विल्यम हट कर्झन वायली यांच्यावर गोळी झाडली. या घटनेनंतर धिंग्रा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर न्यायालयीन खटला चालवण्यात आला. न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. मात्र या शिक्षेने त्यांचे मनोबल खचले नाही. त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची तयारी दाखवली. अखेर 17 ऑगस्ट 1909 रोजी लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 26 वर्ष होते. मित्रांनो, मदनलाल धिंग्रा हे एक धाडसी क्रांतिकारक होते. अशा शूरवीरांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण ठेवणे आणि देशाप्रती आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मदनलाल धिंग्रा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, मदनलाल धिंग्रा यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे, मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1883 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. दुसरा प्रश्न, मदनलाल धिंग्रा उच्च शिक्षणासाठी कोठे गेले? बरोबर उत्तर आहे, मदनलाल धिंग्रा उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तिसरा प्रश्न, मदनलाल धिंग्रा यांचा कोणाशी संपर्क आला? बरोबर उत्तर आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी मदनलाल धिंग्रा यांचा संपर्क आला. चौथा प्रश्न, मदनलाल धिंग्रा यांना केव्हा फाशी देण्यात आली? बरोबर उत्तर आहे, 17 ऑगस्ट 1909 रोजी लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंगामध्ये मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय किती होते? बरोबर उत्तर आहे
मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय अवघे 26 वर्ष होते. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.